श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. कोणासाठी कितीही करा, शेवटी आपण कमीच पडतो. आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य तुमच्या हिशोबाने जगा. कारण लोकाच्या हिशोबाने चालला तर न स्वतःचं राहाल ना लोकाचे. मनामध्ये कोणाविषयी सुद्धा तिरस्कार ठेवू नका, कारण ज्या मनामध्ये तिरस्कार असते त्या मनामध्ये देव राहत नाही. आणि जिथे देव असतो तिथे कशाचीही कमी पडत नाही. स्वामी भक्ती करावी कशी वाटणे हे सुद्धा एक स्वामी कृपाच आहे. पण स्वामी भक्ती कशी करत आहे, त्यामुळे कोणते बदल झाले याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. तुम्ही भगवंतावरती विश्वास ठेवा. स्वामीची सेवा करावी तर कशी असा प्रश्न आपल्याला पडतो. तर नामस्मरण करू की पोथी वाचू, स्मरण करू की मनापासून पूजा करून, की सरळ अक्कलकोटला जाऊन दर्शन घेऊन मग स्वामीची सेवा करावी, हा विचार मनात यायला सुद्धा त्याची कृपाच लागते. आपले पूर्व सुकृत सुद्धा बळकट असावे लागतात, तरच संत चरणी लागतील. सेवा करायची आहे एकदा का विचार हा मनात रुजला की समजावे, या जन्मातील तुमची आणि स्वामीची भेट आता फार दूर नाही. एखाद्या देवतेची भक्ती करताना ह्याच देवतेची भक्ती मी का करत आहे याचे कारण निदान स्वतःपुरते तरी मनात स्पष्ट हवे. याच देवतेचे स्मरण करतो, त्या देवतेबद्दल मनात प्रेम, माया, श्रद्धा आणि पूर्ण विश्वास हवा. संपूर्ण शरणागत होऊन समर्पित व्हावे. मग बघा ते काय काय सेवा करून घेतील तुमच्याकडून. अनेक जण गुरुवारी मठात जातात म्हणून मी जातोय का, देखावा करण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी जाते का. तळमळीने 8ची ट्रेन चुकली तरी चालेल, पण महाराजाचे दर्शन घेतल्याशिवाय दिवस नाही. इतक्या आथर्तीने दर्शनाला जातो आहे. प्रदक्षिणा घालायचं म्हणून घालतो की कसे, हे सर्व प्रश्न आपल्याला स्वतःलाच विचारून बघा. काय काय उत्तर मिळतात ते प्रश्न स्वतःला विचारायला सुद्धा धाडस लागते. आज प्रपंच करण्यात एक कठीण झाले आहे की डोळ्यासमोर घरातील अनेक प्रश्न उभे असतात आणि त्यामुळे मन व्यथित होते. सतत भेडसावणारे भविष्य समोर नेहमीच आव असून उभे असते. ह्या आणि अशा कित्येक विचाराचा अतिरेक झाला की शरीर आणि मन दोन्ही थकून जाते आणि मनासारखी सेवा घडत नाही. असे आपले मनच आपल्याला करून देत असतो. हार, तुरे, पेढे काहीच नको, त्यांना ते भुकेले आहेत. आपल्याला एका क्षणासाठी एक क्षण उभा राहा माझ्यासमोर, तू मला आणि मी तुला प्रेमाने डोळे भरून बघू, तरी इतकेच हवे आहेत त्यांना. तो क्षण भरून दे आणि घे. त्या क्षणी इतर कुठलाही विचार मनात आणू नकोस. इतकेही मागत आहे ते. आपल्याकडे जीवनातील भौतिक सुख हवेत, पण आयुष्यभर ते मागत राहिले तर जीवन संपून जाईल. पण आपल्या मागण्या संपणार नाहीत. आपल्या दोघात मागणे हे नकोच, हवे आहे ते प्रेम, निस्वार्थ प्रेम, आणि त्याच प्रेमाची भीक आहे. म्हणून महाराज सर्व भक्तापाशी येत राहतात. खरंच सांगा, प्रकट दिन असो किंवा इतर काहीही दिवसभरात इतकी सजावट, पही पाहुण्याचे सरगाई करताना एक क्षणभर तरी आपण त्याचे होतो का? क्षणभर तरी त्याच्या चरणाशी विसावतो का? त्यांना डोळे भरून पाहतो का? त्याचे असणे आपल्या वास्तूत अनुभवतो का? नाही, खरंच नाही. त्यांनी आपल्या जवळ असणे हेच तर आपले आयुष्य आहे. ते आहेत म्हणून 4 लोक आपल्याकडे येत आहेत. ते याच्यासाठी, आपल्यासाठी नाही, हे लक्षात आले पाहिजे. ते आहेत म्हणून श्वास चालू आहे आणि ते आहेत म्हणून सर्व काही आहे. स्वामी सेवा करताना सर्वप्रथम अंतर्मुख झाले पाहिजे. जीवनाच्या नेमक्या कुठल्या टप्प्यावर भगवंत मला भेटत आहे
वयाच्या 25 की 50 ओलांडल्यानंतर नक्की कधी अंतर्मुख व्हा आणि विचारा स्वतःलाच प्रश्न. जन्मापासून ते आपल्यासाठी खूप काही करत आहेत आणि करत राहणारे आहेत. मी काय करतो त्याच्यासाठी हे महत्त्वाचे आहे. अध्यात्मक नेमके काय आहे, मला का ह्यात यावेसे वाटते. कुणी किंवा कुठल्या प्रसंगाने भारावून ओढल्यासारखे आलोय मी, कुणी आणले की मी स्वतः आलोय, हे असले प्रश्न आपल्या डोळ्यासमोर येतात. एका क्षणात आयुष्याचा चित्रपट डोळ्यासमोर जातोय आणि समजत आहे आपण केलेल्या चुका, अपराध, केलेला आळस आणि अपमान, जे कधी आपण केले तरी कधी आपले झाले. महाराजाचे अधिष्ठान आपल्या आयुष्यात नेमके कुठे आणि कसे आहे. नुसतं स्वामी स्वामी करून होत नाही, तर त्याच्या आज्ञेत राहणे आणि त्याचा शब्द खाली पडून देणे हीच तर खरी कसोटी आहे. नामस्मरण सुरू झाले की आपल्यातील दोष स्वतःला दिसायला लागतात आणि आपल्याला अंतर्बाह्य अनमोल असे परिवर्तन होते. देव सर्वत्र आणि आत्मा म्हणा याच्या चरणी अशी अवस्था प्राप्त होते. आपल्यातील अहंकार लोप पाहू लागतो आणि देण्याची वृत्ती बळकावते. घेणे मागणे आपोआप कमी होते. हम गया नहीं जिंदा है याची प्रचिती क्षणोक्षणी आहे. कोणाचाही ओंजळ रिकामा राहणार नाही इतके भरभरून सुख समृद्धी आपल्या ओंजळीत ते घालणार आहेत. त्यामुळेच मागणे आता काही उरणार नाही. त्याचा सहवास लाभणे, चांगला विचार मनात रुजणे, दुसऱ्याला मदत करायची बुद्धीने होणे, सतत दुसऱ्याचा तिरस्कार, मत्सर ह्यातून निर्माण होते. ते फक्त दीर्घकालीन आजार आणि त्यापासून परिवर्तन होणे. यासाठी आज मनापासून अंतर्मुख झाला तर तुमचे आभाळ इतका चुका आणि अपराध तुमचे तुम्हालाच दिसतील. भगवंतावरती विश्वास ठेवा. भगवंत आपल्याला कशाचीच कमी पडू देणार नाही. जर तुमचाही भगवंतावरती विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. या व्हिडिओला लाईक करा आणि भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करून हा संदेश 2 जणांना शेअर करा. तसेच अत्यंत प्रामाणिक राहणारा भक्त महाराजाच्या सेवेत निरंतर दाखल होतो, ह्यात वाद नाही. पुण्यस्मरण म्हणजे अधिकाधिक स्मरण, सतत त्याचा ध्यास, त्याच्याच विचारात जीवन व्यतीत करणे म्हणजे खरी सेवा. आणि ही सेवा तुम्ही प्राप्त करू शकता भगवंताच्या स्मरणाने. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.